सुरांत छावा खूप भारी. काय बेस्ट होतं, काय भारी सगळ्यात जास्त होतं? बेसिकली म्हणजे दिग्पाल लांजेकरांचे सगळे मूवी बघितलेत आपण, सो त्यामुळे मी आलो आज. म्हणजे त्यांच्या ते मूवीसाठीच आलो. सो बेसिकली तो मूवी म्हणजे त्यांचं सिनेमॅटोग्राफी अँड एव्हरीथिंग इज ऑल, ॲक्टिंग इज व्हेरी गुड. म्हणजे खूप छान. म्हणजे त्यांचं स्टोरी टेलिंग कशी झाली, हां कामं वगैरे कशी झाली सगळ्यांची? खूप चांगलं आहे. ॲक्च्युली संभाजी महाराजांचं म्हणजे आम्ही तो सरसेनापती मूवी पाहिला आहे, तर त्याच्यामध्ये जे काश्मीरने केलं आहे काम ते थोडा तो सेट होतं. म्हणजे कसं त्याने जो म्हणजे जो ॲग्रेसिव्ह संभाजी महाराज केला, सो आम्हाला वाटत होतं की हे थोडं वेगळं असेल, बट दॅट इज व्हेरी गुड ॲक्च्युली. ओके, प्रेक्षकांना पाहायला आवडेल का पण? हो, खूप चांगला आहे मूवी. ॲक्च्युली 5 पैकी गुण देशील? 5 पैकी मी ॲक्च्युली 4.5 गुण देईन, कारण मला थोडी गाणी अशी काही ठिकाणी थोडी एक्स्ट्रा वाटते. दॅट इज व्हेरी गुड. पण छान वाटलं. काय इतिहासरित्या किंवा साहित्यरित्या बघितलं तर किती चांगल्या प्रकारे बनवला गेला? तसं पाहावं तर काही क्षण होते ते आठवले शिवाजी महाराजांचे. पुढे बघू प्रेक्षकांना तसं. पाहायला आवडेल काय? प्रेक्षकांना पाहायला आवडेल? हो, बाकी सगळ्यांची कामगिरी कशी झाली आहे? आहे छान. छान आहे. बेस्ट होतं काय, सगळ्यात जास्त भारी होतं? शिवाजी महाराज मध्ये एक बेस्ट आहे, सुंदर आहे, अप्रतिम. संभाजी महाराज पण सुंदर आहे. सगळ्यांनी बघावा आणि त्यांची प्रेरणा घेऊन पुढे जायला पाहिजे. आपण इतिहास फक्त आतापर्यंत वाचले, प्रत्यक्षात तू बघून आलास तर कशा प्रकारे किती साम्य जुळून येते? आहे, बऱ्यापैकी साम्य आहे आणि चांगलं दाखवलं आहे त्यांनी, सुंदर दाखवलं. प्रेक्षकांना पाहायला आवडेल? पाहायला पाहिजे सगळ्यांनी. ओके, सगळ्यांची कामं वगैरे कशी? सुंदर अप्रतिम. 5 पैकी गुण असतील तुझे? 5 पैकी नक्की 4 देईन मी. कारण की तरी वाटलं चित्रपटामध्ये बेस्ट काय होतं? ॲक्टिंगच ओके, मेन सरांचे. बाकी सगळ्यांची कामगिरी वगैरे कशी हा, झाली? चांगली होती, मस्त होती. प्रेक्षकांना पाहायला आवडेल काय? हा, आवडेल. काय 5 पैकी गुण काय असतील चित्रपटाला? काय चित्रपटाच्या दृष्टिकोनाने बघितलं किंवा सिनेमाच्या दृष्टिकोनाने बघितलं तर 5 पैकी गुण काय लागतील? 5 पैकी 4. 5 पैकी थोडा काही नाही वाटलं खास नाही वाटलं. म्हणजे काय तुमच्या अनुमानाने काय कुठे कमी पडलं? त्याच्या अगोदर पण येऊन गेले पिक्चर, त्याच्यामध्ये भरपूर याच्यात फरक आहे. हा थोडासा कमी वाटतोय. हां, ओके दादा, म्हणजे जसं की संभाजी महाराजांबद्दल सांगितलं ते खूप छान वाटलं. परत तो जो सीन दाखवला वाघाचा, जो वाघाच्या जबड्याचा, एक नंबर. म्हणजे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असं काहीतरी ग्राफिक्स केलं जातं आहे, याचा खूप आनंद आहे आणि पुढे अजून ग्रो होईल अशी आशा बाळगतो. आणि भारी वाटतं. मी स्वतः VFX आर्टिस्ट आहे, त्यामुळे असं काहीतरी घडतं आहे आपल्या मराठीमध्ये. मग तुम्ही ॲनालाइज केलं असेल की बजेटरित्या किती चांगल्या प्रकारे VFX यूज केलं याच्यामध्ये? आता सध्या तरी अजून चांगल्या प्रकारे असला पाहिजे होता असं काय वाटतं? नाही, म्हणजे असं अजून चांगल्या प्रकारे नाही, आपल्या मराठी चित्रपटसृष्टीच्या हिशोबाने. मी असं म्हणत नाही की आपण कमी आहे कुठे, आपण नक्कीच पुढे जाऊ. आता म्हणजे जसं की बॉलिवूड आहे, तर मग त्या पद्धतीने आपण जाऊ. आता सध्या तरी म्हणजे आपण आधी तमिळ सिनेमाही तसेच होते, तर लवकरच मराठी तेवढंच ग्रो होईल एवढं वाटतंय. सगळ्यांची कामगिरी कशी वाटते? एक नंबर. प्रेक्षकांना पाहायला आवडेल काय? खूप आवडेल. सर्वांनी येऊन बघा, हीच रिक्वेस्ट आहे माझी. आणि स्पेशली थिएटरमध्ये येऊन बघा, एवढंच काय 5 पैकी गुण असतील म्हणाल असते? हां, 5 पैकी गुण किती? 5 पैकी 5.